नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गेल्या 23 वर्षापासून मी व्यवसाय करीत आहे. आपल्या नवीन पिढीनेही व्यवसायात यावं या उद्देशाने आम्ही ह्या चॅनलची सुरुवात केलेली आहे. व्यवसायात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर आपण कशी मात करू शकतो याबद्दल अनुभवी व्यक्तींकडनं आपण इथे माहिती घेत असतो. जर तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये उपयुक्त माहिती मिळत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळते आणि धन्यवाद. मागच्या भागामध्ये आपण डॉक्टर रामनाथ सर आहेत, त्यांचा जो प्रवास आहे तो बघितला. ते करिअरमध्ये, कॉर्पोरेट लाईफमध्ये कसे इथपर्यंत आले. आता त्यांनी जो कॉर्पोरेट ट्रेनिंगचा जो त्यांचा प्रवास आहे त्याचा बिझनेसमध्ये कसा वापर करून घेतला, त्याचा व्यापार त्यांनी कसा केलेला आहे, त्यांचं 12 वर्षाची आता जी बिझनेसची जर्नी आहे ती आपण ह्या एपिसोडमध्ये बघणार आहे. तर चला सुरू करूया. सो आता तुमचा हा जो 0 पासूनचा प्रवास आहे कॉर्पोरेट ट्रेनरमधला, सो ह्यातले 3 महत्त्वाचे फॅक्टर तुम्ही काय समजता की ह्या 3 फॅक्टरमुळे आज जो तुमचा 12 वर्षाचा व्यावसायिक प्रवास आहे तर हे 3 फॅक्टर माझ्यासाठी भरपूर महत्त्वाचे ठरले. तर असे जर काही सांगण्यात आम्हाला आवडेल ऐकायला. आता आपण इथे पाहतोय सगळीकडे ट्रायपॉड ठेवलेले आहेत ज्याच्यावर कॅमेराज आहेत, बरोबर? करेक्ट आहे. आता या ट्रायपॉडमध्ये त्याला 3 पाय असतात. त्याचे 3 पाय का, तर ते 3 पाय असल्यामुळे ट्रायपॉड अगदी स्पष्ट, म्हणजे त्याचा पाठीचा जो कणा असतो तो अगदी ताठ राहतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एक कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून यशस्वीरित्या या विश्वात टिकून राहायचं आहे तर माझ्या मते 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अर्थातच त्या इतरांसाठी वेगळ्या असतील, पण मी स्वतःसाठी जे नियम मांडले त्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्वप्रथम धाडस पाहिजे तुम्हाला, कारण तुम्हाला माहिती नाही आहे की आपण जे करत आहोत त्याच्यात खरंच आपल्याला यश मिळणार आहे की नाही. आणि हे याच व्यवसायासाठी असं नाही, कोणताही व्यवसाय तुम्ही करा त्यात सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते धाडस. आपल्याला उडी टाकण्याची आपल्यात एक तयारी हवी. ती तयारी जर आपल्यात नसेल तर ते कोणत्याही डिग्रीतनं आपल्याला मिळणार नाही. किंबहुना बऱ्याचदा अति जास्त शिक्षण घेतल्यानंतर भीती जास्त वाढते, धाडस कमी होत जातं. त्यामुळे धाडस हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याला दुसरा पर्यायच नाही. करेक्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट हे आहे डिसिप्लिन, ज्याला आपण अनुशासन म्हणतो, शिस्त म्हणतो. करेक्ट. कारण जेव्हा आपण व्यवसायाला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला बॉस कोणीच नाही, रोखणारं कोणीच नाही. मग तुम्ही सकाळी 7 वाजता उठताय की 12 वाजता उठताय की उठतच नाही आहात, कोणी विचारणार नाही, बरोबर? वेळेचं नियोजन तुम्हाला करायचं असतं, तुमचं वेळापत्रक तुम्ही ठरवायचं असतं, कोणीही न सांगता ती कामं तुम्ही करायची असतात. त्यामुळे शिस्त अत्यंत जास्त महत्त्वाची. आणि बऱ्याचदा मला असं वाटतं की धाडस दाखवल्यानंतर देखील जर लोक यशस्वी ठरत नसतील त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की ते इनडिसिप्लिन्ड असतात, त्यांच्या शिस्त त्यांच्या अंगी नसते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ज्याला आपण म्हणतो विनम्रता, ज्याला इंग्रजीत ह्युमिलिटी असं म्हणतात. करेक्ट. कारण आपण ज्या प्रवासावर निघालेलो आहोत तिथे आपल्याकडनं चुका घडणार. त्यामुळे चुका घडल्यानंतर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे एक विनम्रता लागते. करेक्ट. जर ती विनम्रता आपल्याकडे नसेल तर मग त्या चुका कधी मोठ्या होतात आणि कधी आपणच स्वतःचे शत्रू बनतो, ह्याला आपल्याला कळत देखील नाही. त्यामुळे विनम्रता अत्यंत महत्त्वाची असते की आज माझ्याकडनं चूक घडली, याच्यातनं मी काहीतरी चांगलं शिकेन, सुधारणा करेन आणि मग पुन्हा माझ्या प्रवासाला सुरुवात करेन. करेक्ट आहे. तर धाडस, शिस्त आणि विनम्रता, मला वाटतं या 3 गोष्टी आहेत आपल्या या ट्रायपॉडप्रमाणे अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सो याच्यात मी पण थोडंसं ॲड करेल. आमचे एक सिनियर आहेत, त्यांचे 9 ते 10 आकड्यांमध्ये त्यांचं टर्नओव्हर आहे. बरं. आणि खूप मोठे सप्लायर आणि चेन आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर यांच्यासोबत एकदा बसलेलो आणि त्यांना विचारलं की सर मला एक थोडं 2-3 शब्दात सांगा की मला तुमच्या लेवलपर्यंत किंवा असं काही करायचं तर काय करायला लागेल. तर त्यांनी मला आपला संस्कृतमधला एक श्लोक सांगितला, विद्या विनयनं शोभते. अगदी बरोबर. ते बोलले माझं शिक्षण कमी आहे पण मी माझ्या क्षेत्रात हळूहळू करत आज इथपर्यंत जे काय आलेलो आहे, पण आज माझा एकदम छोटा क्लायंट असेल, 100 रुपये जर देणारा क्लायंट असेल किंवा माझ्याकडनं 100 युनिट प्रोडक्ट परचेस करणारा क्लायंट आहे, त्याच्याशी मी प्रेमानेच बोलतो. तो रागवला असला तरी प्रेमानेच बोलतो. आणि तो बोलतो की तुला कुठेही गर्व येता कामा नये की आज मी आता खूप मोठा झालेलो आहे किंवा
परत तुला खाली यायला जास्त वेळ लागत नाही या गोष्टींमध्ये. सो तू डिसिप्लिन राहा सगळ्यांशी आणि बोलतात की ह्याच्यात बोलतं विद्या विनयनं शोभते, म्हणजे की तुम्ही सगळ्यांशी त्या एक किती मोठे झालं असेल किंवा छोटे, पण तुम्ही प्रेमाने वागणं वगैरे. तर हे मला त्यांनी सांगितलेलं आत्ता आठवलं ते एक प्रयोग तुम्ही आता उदाहरण मांडलं म्हणून एक प्रयोग मी रोजच्या रोज करतो, मला सांगावंसं वाटेल की मी नेहमी जेव्हा आपल्या सोसायटीमधनं आपल्या घरातनं बाहेर पडतो तेव्हा मी नेहमी आवर्जून लिफ्टचा वापर करतो. पण वर चढताना मात्र 5व्या मजल्यावर माझं घर आहे, वर चढताना मात्र मी नेहमी पायऱ्यांचाच वापर करतो. आता याची 2 कारणं आहेत. एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे, पण एक मानसिक कारण पण आहे त्याच्यामागे. आणि ते असं आहे, स्वतःलाही सातत्याने जाणीव करून देणं की खालती उतरताना आपण पटकन उतरतो. बघा, लिफ्टनी 5व्या मजल्यावरनं आपल्याला जर तळमजल्यावर जायचं असेल 5 सेकंदात पोचतो आपण. करेक्ट. पण तळमजल्यावरनं 5व्या मजल्यावर जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी 4 ते 5 मिनिटं लागतात. प्रत्येक पावलावर मेहनत असते, घाम गाळावा लागतो. तर स्वतःला कुठे ना कुठे ही जाणीव करून देणं की वर जाणं कठीण आहे, खालती उतरणं सोपं आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी. करेक्ट आहे. तुम्ही एका लेवलला पोचल्यानंतर पण तुम्ही स्वतःला तेवढं डिसिप्लिन ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे व्ह्युअर्सला हे महत्त्वाचं पण आहे की उद्या टीम वगैरे वाढल्यावर मग तुम्ही स्वतः जर इनडिसिप्लिन झाला तर मग त्या गोष्टींचा काहीच फायदा नाही. बरोबर. सो आता तुमचा जो हा प्रवास आहे 12 वर्षाचा, तर ह्याच्यात तुमच्याकडनं झालेल्या चुका वगैरे किंवा काही फायनान्शियल तुमचे लॉसेस झाले असतील किंवा कुठले क्लायंट असे वेगळे भेटले ज्यांनी तुम्हाला फीज वगैरे तुमचं, सो ह्याच्यात तुमच्याकडनं काही झालेल्या चुका वगैरे आम्हाला डिस्कस कराल तर म्हणजे आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना ह्या चुका टाळता येतील. तर अशा सांगण्यासारख्या 3 चुका एक्झाम्पल वगैरे तुम्ही सांगू शकता आम्हाला? भरपूर चुका आहेत आणि मला वाटतं कोणत्याही व्यवसायात चुका केल्याशिवाय माणूस शिकत नाही आणि त्याला कळत नाही. एक मोठी चूक मला असं वाटतं की मुळात कुठे ना कुठे मध्यमवर्गीय लोकांमध्ये हा स्वभाव तुम्हाला जास्त आढळतो की आपल्याला लहानपणापासून बाळकडू दिलेलं असतं. जसं आपण आता विनम्रतेबद्दल बोललो, तर बऱ्याच लोकांच्या भ्रामक कल्पना असतात विनम्रतेबद्दल. त्यांना असं वाटतं विनम्रता म्हणजे आपण नेहमी नमून राहावं, काहीच बोलू नये, काहीच मागणी करू नये, त्याला विनम्रता म्हणत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही स्वतःची किंमत स्वतः ठरवता. त्यामुळे कोणत्याही क्लायंटला जेव्हा तुम्ही एखादी सेवा उपलब्ध करून देता त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळत आहे की नाही याची जाणीव आणि खात्री करून घेणे तुमच्याच हातात आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी माझं काम प्रामाणिकपणे करेन आणि समोरच्याला त्याची कदर वाटली तर तो मला योग्य तो मोबदला देईल. असं होत नाही. कोणत्याच व्यवसायात असं होत नाही. तुम्हाला अधिकाराने हे मागावं लागतं, सांगावं लागतं की मी जे काम करत आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा फायदा होणार आहे आणि म्हणून ही किंमत माझी ठरलेली आहे. त्याच्यात काहीच वावगं असं नाही. बरोबर. त्यामुळे निर्भीडपणे आपली किंमत ठरवणं हे महत्त्वाचं आहे, जे मी सुरुवातीला करायचो नाही. कारण कुठे ना कुठे आपल्याला असं वाटतं की अरे ही खूप जास्त तर मागत नाही आहे ना, मी असं मागूच का, किंवा मागितल्यावर समोरच्याला काय वाटेल, या सगळ्या गोष्टींमुळे आपण मग मागणं थांबतो किंवा आपल्याला ती हिंमत होत नाही. तर तसं करू नये. मला असं वाटतं तुम्ही बिनधास्त होऊन जे काही तुम्ही सेवा लोकांपर्यंत पोचवताय त्या सेवेची योग्य किंमत तुम्हाला ठरवता आली पाहिजे. करेक्ट. दुसरी महत्त्वाची अशी गोष्ट जी माझ्या बाबतीत घडली की बऱ्याचदा आपण समोरच्यावर विश्वास दाखवतो. उदाहरणार्थ एखादी मोठी कंपनी असेल तर आपल्याला असं वाटतं की एवढी मोठी कंपनी आहे तर हे प्रामाणिकच असतील, त्याशिवाय एवढा मोठा व्यवसाय का सांभाळतील. तर असं होत नाही. बऱ्याचदा उच्चपदस्थ लोक देखील, चांगल्या कंपनीतली माणसं देखील गैरफायदा घेऊ शकतात, तुम्हाला आर्थिकरित्या तुमचं नुकसान करू शकतात. त्यामुळे जिथे जिथे शक्य आहे आपण स्वतःला आर्थिकरित्या सबल बनवणं आणि सुरक्षित ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला जर आपल्याला झटके लागले ना तर मग पुढे आपल्याला व्यवसाय करावासा वाटत नाही. मानसिक आपण खचून जातो. आपलं मानसिक खच्चीकरण होतं आणि मग त्याच्यामुळे असं वाटतं की अरे ह्याच्यापेक्षा नोकरी केलेली काय वाईट होती, महिन्याच्या 1 तारखेला पगार यायचा आणि तितकेच पैसे का होईना मिळायचे, पण ह्याच्यात पैसे मिळतील की नाही कळत नाही आहे. लोक फसवणूक करतायत माझी, गृहीत धरतायत मला. त्यामुळे लोकांना तुम्हाला गृहीत धरू देऊ नका. तर माझ्या बाबतीत असं घडलं की 2-3 वेळा पैशाचं आर्थिकरित्याने माझं नुकसान झालं. लोकांनी जे सांगितलेलं होतं स्वतःचा शब्द पाळला नाही
कारण आपल्याला असं वाटतं की आपण आपला शब्द पाळतो म्हणजे समोरचेही पाळतील, असं प्रत्येक वेळेस होत नाही. करेक्ट. याचीही जाणीव, कारण जग आहे ते, प्रत्येक बरोबर. माणूस चांगलाच असतो असं नाही. नाही. त्याच्यातलेही काही घटक असे असतात जे त्याचा गैरफायदा घेतात, कदाचित तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात, आणि हे सगळीकडेच चालतं. त्यामुळे तुम्ही सावध असणं महत्त्वाचं आहे, जे मी सुरुवातीला नव्हतो, पण आता कालांतराने एवढ्या वेळा हात भाजल्यामुळे माणूस कुठे ना कुठे शहाणा होतो असं मी म्हणेन. करेक्ट. सो यातनं मग आता तुम्ही काय शिकलात, किंवा मग एखादा ट्रेनिंग ह्या ॲज अ व्यवसाय म्हणून जर करायचं आहे, तर मग तुम्ही मोठमोठ्या कंपन्यांचं पेमेंट ॲडव्हान्समध्ये घेता, किंवा मग त्यांचं कसं स्ट्रक्चर असतं, किंवा काय करावं मुलांनी की त्यांच्याकडनं ह्या चुका होऊ नयेत, त्यासाठी तुमचं काय मत राहील किंवा काय म्हणणं राहील? हे बघा, पैशाच्या बाबतीत जिथे मी म्हणेन ॲडव्हान्स तुम्ही घेऊ शकता, नाही असं नाही, पण प्रत्येक कंपनी तुम्हाला ॲडव्हान्स देईलच असं नाही. त्यामुळे ॲडव्हान्स नसेल तरीही प्रत्येक गोष्ट लेखी स्वरूपात असावी. जेव्हा ती तोंडी असते तेव्हा त्याला काहीच महत्त्व उरत नाही. अरे असं काय करतोस, तू ओळखत नाहीस का मला, आपण चांगले मित्र आहोत, एवढ्या वेळापासून तू, म्हणजे एवढ्या काळापासून तू मला ओळखतोयस, कर माझ्यासाठी हे काम, पैशाचं काय, मी पळून चाललो आहे का कुठे. तर अशा गोष्टींना बळी पडू नये सर्वप्रथम. त्यामुळे प्रत्येक गोष्ट लेखी स्वरूपात असावी. दुसरी गोष्ट, आपण जितक्या पैशाची मागणी करत आहोत त्याचा मोबदला आपण योग्य देत आहोत की नाही याची देखील पारख करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर आपण आज समोरच्याकडनं 100 रुपये मागतोय तर आपल्याकडनं 110 रुपये त्याला दिले जात आहेत आपल्या कामाच्या स्वरूपात, याची जाणीव आपल्याला असायला हवी. नाहीतर मग आपण आपल्या कामाशी प्रामाणिक नाही आहोत असं सिद्ध होतं. करेक्ट. त्यामुळे जसं आपण समोरच्याकडनं अपेक्षा करतो आणि स्वतःला सुरक्षित ठेवतो, त्याचप्रमाणे त्याचंही कुठेही नुकसान होऊ नये हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. करेक्ट. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचदा लोक शॉर्टकट स्वीकारतात की मला पटकन श्रीमंत व्हायचं आहे, किंवा मला पटकन काहीतरी साध्य करायचं आहे, किंवा पटकन मला नावलौकिक मिळवायचं आहे. तर तसं करू नका, कारण त्याच्यात तुम्ही स्वतःचीच फसवणूक करताय. विशेषतः कॉर्पोरेट ट्रेनिंग हे असं एक क्षेत्र आहे जिथे तुम्हाला नाव कमवायला खूप जास्त वेळ जातो, कारण याच्यात स्पर्धा भरपूर आहे. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की प्रत्येकाला असं वाटतं की आपण तज्ज्ञ आहोत, तो गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. आपण तज्ज्ञ असलो तरी स्वतःला तज्ज्ञ सातत्याने जाणीव करून देऊ नका की मी तज्ज्ञ आहे, कारण त्याच्यामुळे मग तुम्ही परत मागे मागे सरकता. करेक्ट आहे. तर त्या दृष्टिकोनातनंही तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. करेक्ट. सो आजच्या काळात आपण बघतो, आजकाल हे ChatGPTचं युग चालू झालेलं आहे, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर कुठल्या मोस्ट इम्पॉर्टंट स्किल्स आहेत त्या मुलांनी त्याच्यावर जास्त काम करणं सुरुवातीपासून गरजेचं आहे? सर, तुम्ही काय बोलाल की ह्या स्किल्सवर तुम्ही सुरुवातीपासून काम करणं गरजेचं आहे? सो अशा स्किल कुठल्या त्यांना इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे मुलांनी? सो ह्याबद्दल काय मत आहे तुमचं? आज आपण ज्या युगात आहोत त्याला टेक्नॉलॉजी एज म्हणतात, जिथे प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानावर येऊन थांबते आणि तंत्रज्ञानामुळेच चालत आहे. तरी देखील मी म्हणेन की जर तुम्हाला माणसं कमावता आली त्यासारखी मोठी गुणवत्ता दुसरी नाही. करेक्ट. कारण कोणतंही क्षेत्र तुमचं असो, करेक्ट, तुम्ही शेवटी व्यवसाय करता ते यंत्रांसोबत करत नाही, तुम्ही माणसांसोबत व्यवसाय करता, तुम्ही व्यवहार माणसांसोबत करता. करेक्ट. तुम्हाला बोलवतात माणसं, तुमच्या कामाची कदर करतात माणसं, तुम्हाला पैसे देणारी माणसं. त्यामुळे जर आपल्याला माणूसच कमवता आला नाही तर मग तुमच्यात किती जरी बाकीच्या गोष्टी असल्या तरी तुम्ही शून्य ठरता. त्यामुळे सर्वप्रथम बऱ्याचदा मला कंपन्या बोलवतात, एक कार्यक्रम आम्ही करतो कंपन्यांसाठी ज्याला म्हणतात रिलेशनशिप बिल्डिंग, आणि मला आनंदही होतो आणि कधी कधी विचित्रही वाटतं, कारण माणसाचा मूळ स्वभाव आहे ना लोकांशी संबंध जुळवणं, मग ते शिकवायला का पाहिजे माणसाला. पण शोकांतिका अशी आजच्या काळाची की बऱ्याच लोकांना लोकांशी संबंध जुळवणं जमतच नाही, किंबहुना किती लोकांना एकमेकांशी बोलणं हे कितपत महत्त्वाचं आहे याची जाणीवच नाही आहे. त्यामुळे जितकं आपण तंत्रज्ञानाच्या जवळच होत चाललो आहे तितकंच आपण माणसांपासून दुरावत चाललो. तसं होऊ देऊ नका. तंत्रज्ञान आणि माणूस याची सांगड बसवणं खूप महत्त्वाचं आहे. करेक्ट. करेक्ट. त्यामुळे माणसं कमवायला शिका आणि त्याचसोबत कोणत्याही तंत्रज्ञानाला घाबरू नका. आज प्रत्येक ठिकाणी आपण बघतो, अरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे नोकऱ्या जाणार आहेत. तसं नाही आहे. जसं संगणक आल्यानंतर लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण 10 पटीने नोकऱ्या मिळाल्या देखील ना, वाढल्या. त्याचप्रमाणे कुठलंही तंत्रज्ञान जर आलं, किती जरी ते पुढारलेलं असलं तरी ते स्वीकारायला शिकायला पाहिजे आपण, त्याच्यापासून घाबरून जाऊ नये.
करेक्ट आहे. सो कम्युनिकेशन स्किल आहे आणि आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बोलतो. सो ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आपल्या जर ट्रेनिंग किंवा ट्रेनर ह्या व्यवसायात आपल्याला किंवा हे ॲज अ करिअर म्हणून आपल्याला करायचं आहे, तर ह्या 2 गोष्टींना तुम्ही किती महत्त्व देता किंवा ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? अत्यंत महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ कम्युनिकेशन, ज्याला आपण वक्तृत्व कौशल्य असं म्हणतो. पण कम्युनिकेशन म्हणजे फक्त वक्तृत्व हे देखील चुकीचं. आता उदाहरणार्थ कम्युनिकेशनमध्ये सगळ्यात मोठा भाग जो आम्ही म्हणतो की तुम्ही समोरच्याचं कितपत ऐकून घेताय. आता आपण मगासपासून संवाद साधतोय, जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा मी शांत बसतोय, जेव्हा मी बोलतोय तेव्हा तुम्ही शांत बसताय, त्यामुळे आपला संवाद पुढे पुढे सरकत चाललाय. जर फक्त एकच व्यक्ती बोलत राहिली तर दुसऱ्या व्यक्तीला वाटेल की माझं कामच काय इथे. त्यामुळे कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं असं ठरत नाही. करेक्ट. त्यासोबत तुमच्याकडे ऐकण्याची प्रवृत्ती तितकीच महत्त्वाची आहे. 10 लोकांचं ऐकल्यानंतर तुम्ही जे बोलता त्याचा जो सार असतो त्याला जास्त महत्त्व दिलं जातं. करेक्ट. हे महत्त्वाचं आहे कम्युनिकेशनमध्ये. करेक्ट. आणि त्याचसोबत आपल्या शब्दांची निवड किती चांगली आहे. जे आपण समोरच्याला सांगत आहोत, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त प्रभावशालीरित्या आपण कसं समोरच्याला एखादी गोष्ट पटवून देऊ शकतो हे महत्त्वाचं. आपण बोलताना उदाहरणं मांडू शकतो का, आपल्याला समोरच्या व्यक्तीला नक्की आपल्याकडनं काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्याची आपल्यात ताकद आहे का, हे सगळे पैलू आहेत कम्युनिकेशनचे. आपण कम्युनिकेशनला फक्त काय केलंय, वक्तृत्व स्पर्धा करून टाकलंय. मुळात शाळांमध्ये आज फक्त वक्तृत्व स्पर्धा होते, कॉलेजेसमध्ये वक्तृत्व स्पर्धा होतात. पण तुम्ही कधी ऐकलंय का की आज आपल्याकडे अशी स्पर्धा आहे जिथे तुम्हाला अर्धा तास फक्त ऐकायचं आहे. त्यामुळे आपल्याकडे चांगले श्रोते नाहीच आहेत. म्हणून म्हणतात की जर तुम्हाला तानसेन तयार करायचे आहेत तर आधी कानसेन तयार करायला महत्वाचं आहे. करेक्ट. कारण ऐकण्याची ताकद हे कम्युनिकेशनमध्ये जास्त महत्वाचं आहे. बरोबर आहे. परफेक्ट. आणि त्याचबरोबर कम्युनिकेशनच्या बरोबर इतर ज्या गोष्टी आहेत ज्याला आपण एटिकेट्स असं म्हणतो, की एकंदर तुमची विचारसरणी कशी आहे, तुमची वेशभूषा कशी आहे, तुम्ही 4 लोकांसमोर जेव्हा असता तेव्हा तुम्ही कसं स्वतःला सादर करता, तुम्ही प्रश्न कसे विचारता, प्रश्नांची उत्तरं कशी देता, तुमच्या शब्दांची निवड कशी आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यात महत्त्वाच्या आहेत, ज्याला आपण एकंदर प्रोफेशनलिझम असं म्हणतो. करेक्ट. करेक्ट. तर अत्यंत महत्त्वाच्या आहेत गोष्टी या. राईट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी जी नवीन पिढी वगैरे आहे त्यांनी काय प्रॅक्टिस करावी किंवा कसं करावं, तुम्ही ह्याबद्दल थोडंसं जर काही गोष्टी सांगू शकलात तर. व्यक्तिमत्व विकास आहे ना, मुळात हा मला असं वाटतं की समाजात लोकांचा एक समज झालेला आहे, ग्रह झालेला असा की आपण इतरांकडनं स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करून घेतो, पण तसं मुळीच नाही. इतर कोणतीही व्यक्ती फक्त तुम्हाला दिशा दाखवू शकते. जसं भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाचं फक्त मार्गदर्शन केलं, लढाई शेवटी अर्जुनालाच लढावी लागली. तसंच तुम्ही किती जरी चांगला शिक्षक किंवा मार्गदर्शक याची निवड केली तरी व्यक्तिमत्व विकास हा मुळात तुम्हाला स्वतःमध्ये घडवावा लागतो. त्यामुळे तो बाह्य स्वरूपाने फक्त दिसत नाही, आतनं तुम्ही कसे बदलताय हे जास्त महत्त्वाचं आहे. करेक्ट. त्यामुळे सर्वप्रथम आतनं जर स्वतःला बदलायचं असेल त्यासाठी काही सवयी तुम्हाला स्वतःच्या अंगी आत्मसात कराव्या लागतात. आणि त्यात सगळ्यात मोठी सवय मला अशी वाटते त्याचं आहे उदाहरणार्थ वाचन. आणि आपण लहानपणापासून शिकत आलो वाचाल तर वाचाल, पण दुर्दैवाने वाचन मला वाटतं खूपच कमी होत चालले दिवसेंदिवस. त्यामुळे वाचनाची सवय तुमच्या अंगी हवी. करेक्ट. त्याचसोबत चर्चा करण्याची तुमच्यात एक पात्रता हवी. कोणत्याही गोष्टीवर तुम्ही जर चर्चा करू शकलात याचा अर्थ तुमचा सखोल अभ्यास आहे, किंवा ओझरता का होईना तुम्हाला माहिती आहे. आज जर आपण विचार केला की आपल्याला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमधल्या मॅचबद्दल बोलायचं तर आपण तासनतास गप्पा मारू शकतो, कारण तुमचा अभ्यास असतो त्याच्यावर. त्याचप्रमाणे कोणत्याही विषयावर जर तुम्हाला बोलायची गरज पडली तर तुमचा अभ्यास आहे का, मग तो अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा क्लायमेट चेंज असेल किंवा कोणताही वेगळा विषय. तर त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. एकंदर लोकांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. सो वाचन भरपूर महत्त्वाचं आहे. तुम्ही जे ट्रेनिंगमध्ये तुमची 4D स्ट्रॅटर्जी जी वापरता, डायग्नोसिस, डिझाईन, डिलिव्हरी आणि डेव्हलपमेंट, सो हे थोड्या आम्हाला साध्या भाषेत एक्सप्लेन करून जर सांगितलं तर. नक्कीच. चार गोष्टी आहेत, त्याला आम्ही 4D असं म्हणतो. आता उदाहरणार्थ तुम्ही एका कंपनीचे मालक आहात आणि तुम्ही माझ्याकडे येताय, सांगताय डॉक्टर रामनाथ मला माझ्या लोकांसाठी एक कार्यक्रम आयोजित करायचा आहे जेणेकरून त्यांचं जे नेतृत्व कौशल्य आहे
ते आपल्याला अजून चांगलं करता येईल. तर आपण नक्की काय करायचं? तर सर्वप्रथम जो पहिला डी आहे, ज्याला आपण म्हणतो डायग्नॉस्टिक्स, तिथनं आपण सुरुवात करतो. आता डायग्नॉस्टिक्स म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो की मग मी तुमच्या कंपनीमध्ये कार्यरत असलेले जे उच्चपदस्थ आहेत, मालक आहेत, HR टीम आहे, आणि मग त्यातले काही अशी माणसं जे ट्रेनिंगमध्ये त्यांचा समावेश होणार आहेत, तशा काही लोकांशी मी चर्चा करतो, जेणेकरून मला कळेल की कोणत्या गोष्टींची गरज आहे, कुठे कमतरता आहे सध्या. त्याला आम्ही म्हणतो डायग्नॉस्टिक्स. हे झाल्यानंतर आम्ही कार्यक्रमाची एक रूपरेखा मांडतो की हे कार्यक्रम कसं घडेल, यात कोणत्या गोष्टींचा समावेश असेल, कोणते विषय असतील, त्या विषयांवर किती वेळ दिला जाईल, हा 2 दिवसांचा कार्यक्रम असेल, 4 दिवसांचा असेल, किती महिने चालणार आहे, किती काळ लागणार आहे, या सगळ्या गोष्टीला आम्ही म्हणतो डिझाईन. करेक्ट. आता डिझाईन मांडणी त्याची झाल्यानंतर तिसरा जो टप्पा असतो त्याला म्हणतात डिलिव्हर. डिलिव्हरमध्ये जेव्हा मी स्वतः जाऊन लोकांसमोर प्रशिक्षण देतो, त्यावेळेस लोकांना खिळवून ठेवण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टींचा वापर करणार आहोत. उदाहरणार्थ बऱ्याचदा असं घडतं की आज आपण पाहतो एक माणूस बोलतोय आणि बाकीचे सगळे झोपेत आहेत, है ना, जांभई देत आहेत. तसं होऊ नये, कारण तुमच्यासाठी ते शिक्षण महत्त्वाचं असेल, पण समोरच्यासाठी पण तितकंच महत्त्वाचं आहे का, त्याची गोडी त्याला लागलेली आहे का. मग त्यासाठी विविध गोष्टींचा वापर होतो, जिथे आम्ही ग्रुप डिस्कशनचा वापर करतो की एकंदर सगळे सामूहिक स्तराने येऊन चर्चा करतात एका विषयावर. रोल प्लेज असतात ज्याच्यात भूमिका मांडल्या जातात. त्याच पद्धतीने व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन असतात. बऱ्याच गोष्टी आम्ही त्यांना व्हिडिओज दाखवतो, त्याच्यामार्फत देखील ते शिकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो एक्सपिरियन्शियल लर्निंग. याचाच अर्थ खेळीमेळीच्या वातावरणात. अगदी आपण लहान असताना गोल गोल राणी विटा विटा पाणी म्हणायचो आणि त्यातनंही काही ना काही आपल्याला शिकायला मिळायचं. तसंच वेगवेगळे खेळ तिथे मांडले जातात आणि या खेळात जेव्हा चुका घडतात लोकांकडनं, तेव्हा ते स्वतः शिकतात की अरे आपल्याकडनं असं झालं, मग इथे मी हे करायला हवं होतं. हा जो आत्मज्ञान त्यांना घडतो ना, त्याच्यातनं ते शिकतात. मग ह्याला म्हणतो आम्ही डिलिव्हर. करेक्ट. आता हे झालं, पण ट्रेनिंग संपल्यानंतर काय, सगळं विसरून जाणार. परत आपण आपल्या कामावर गेला की शून्यावर जाणार, किंवा माझे साहेब म्हणणार अरे ते ट्रेनिंगमधलं ज्ञान तुझ्याचकडे ठेव, मी जे सांगतोय ते कर आता, असं होतं बऱ्याचदा. याचाच अर्थ जे शिकलोय ते अंमलात कधी आणणार. मग अंमलबजावणी सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र आहे, ज्याला आम्ही डेप्लॉयमेंट असं म्हणतो. आणि मला सांगावं असं वाटतं की मी जेव्हा अभ्यास करत होतो या क्षेत्रावर, तेव्हा मला असं लक्षात आलं की जगात 20% कमी कंपन्या अशा आहेत, किंवा कोणत्याही ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण जे पाहतो 20% देखील कमी प्रमाणात अंमलबजावणी होते, त्यापेक्षा जास्त होतच नाही. म्हणजे 80% जास्त व्यर्थ जात आहे. आणि शेवटी जेव्हा मी विचार केला की मला PhD करायचं आहे, तेव्हा मी हाच विषय निवडला. त्याचं कारणच हे आहे की जोपर्यंत तुम्ही अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत काहीच अर्थ नाही करू शकत. आणि मग आमच्या क्षेत्रात एक खूप मोठा प्रश्न मांडला जातो, रिटर्न ऑन ट्रेनिंग इन्व्हेस्टमेंट. आम्ही पैशाची गुंतवणूक केली, अमुक वेळ लोकांना प्रशिक्षणासाठी पाठवलं, पण पुढे काय, त्याच्यातनं निष्पन्न काय झालं. तर निष्पन्न काय झालं त्यासाठी आपल्याला डेप्लॉयमेंट, याचाच अर्थ ट्रेनिंगची अंमलबजावणी करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. जोपर्यंत आपण अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आपण फक्त वेळ घालवतो आहे, हे निश्चित. करेक्ट आहे. त्यामुळे डायग्नॉस्टिक्स, डिझाईन, डिलिव्हरी आणि डेप्लॉयमेंट हे चारही तितकेच महत्त्वाचे घटक आहेत. करेक्ट. याला डावलून आपण कोणतीही ट्रेनिंग पूर्ण करू शकत नाही. मग तुमची जी ट्रेनिंग आहे ती देऊन पण हे खूपच महत्त्वाचं आहे. तुमचं ते इम्प्लिमेंटेशन पण त्या टीममध्ये किंवा त्या ह्याच्यात होणं खूपच गरजेचं आहे. अगदी बरोबर. आता तुम्ही जो 12 वर्षाचा तुमचा ॲज अ ट्रेनरचा प्रवास आहे, तर बिझनेसमन ह्याच्यात काय चुका करतात किंवा त्यांच्याकडनं काय चुका होतात, तर तुमचं काय मत आहे, किंवा त्यांच्या कॉमन चुका असतात, तर ह्यांच्याबद्दल तुम्ही असं कधी स्टडी वगैरे झालं का तुमच्याकडनं, सांगू शकाल ह्याच्याबद्दल काही? नक्कीच. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का की मी जेव्हा एखाद्या कंपनीच्या मालकाशी किंवा उच्चपदस्थ लोकांशी बोलायला सुरुवात करतो ना, तेव्हा सहसा त्यांची सुरुवात तक्रारीपासून होते की अरे आमच्या लोकांना हे कळतच नाही, त्यांच्या या चुका घडतात, बऱ्याच गोष्टी नाही का. जसं एक बाप आपल्या मुलाबद्दल तक्रार करतो, तितक्याच पोटतिडकीने ते सांगतात. पण अर्धा पाऊण तास ऐकल्यानंतर मला असं लक्षात येतं की अरे हा माणूस मला सांगतोय खरं, पण कमतरता इथे देखील तितकीच दिसते मला. त्यामुळे बऱ्याचदा मालकांना देखील हे कळत नाही की आपल्यात देखील तितकीच कमतरता आहे, ज्याच्यामुळे आपण त्यांच्या चुकांना खतपाणी घालतोय आणि म्हणून त्यांच्या चुका आपल्याला मोठ्या जाणवत आहेत. तर बऱ्याचदा
लोकांना ह्याची जाणीव करून देणं की सर माफ करा पण तुम्हाला आरसा दाखवण्याची वेळ आलेली आहे, तुम्ही स्वतःकडे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे कठीण काम आहे, कारण कोणालाही स्वतःच्या चुका स्वीकारणं हे सहज ॲक्सेप्टेबल नसतं. आणि पण तेही तुम्हाला सांगतो की बरेच माणसं अशी असतात, विशेषतः जे खऱ्या अर्थाने ज्ञानी आहेत ते स्वीकारतात की हो मी तितकाच त्याच्यात सामील आहे, त्यामुळे मलाही कुठे ना कुठे सुधारणा करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही कधीही ट्रेनिंगमध्ये म्हणतो यू शुड टेक अ टॉप डाऊन अप्रोच. म्हणजे काय की ट्रेनिंगची सुरुवात कधीही उच्च पदस्थ लोकांपासून सुरुवात केली तर मग आपण खालच्या स्तरापर्यंत जातो. फक्त आपण खालच्या स्तराच्या लोकांना तिथे सुधारणा केली, त्यांना असं वागा तसं वागा सांगितलं, पण वर काय चाललंय तो सगळा कारभारच चुकीचा आहे, तर मात्र बदल तो कायमस्वरूपी होत नाही. तर ही एक चूक नक्कीच घडते. दुसरी एक गोष्ट मी असं म्हणेन की जेव्हा कधी आपण कोणत्याही ट्रेनिंगसाठी लोकांना बोलावतो, तर बऱ्याचदा ज्याला आम्ही ट्रेनिंगमध्ये जातो तेव्हा मी लोकांना विचारतो की बाबा आजचा आपला असा विषय ठरलेला आहे, अमुक अमुक विषय आहे, कम्युनिकेशन स्किल्स उदाहरणार्थ, तर प्रत्येकाने तुमच्या अपेक्षा सांगा मला, म्हणजे त्याप्रमाणे मी तुम्हाला ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करेन. तर मग प्रत्येक माणूस सांगतो की मला हे शिकायचं आहे, मला ते शिकायचं आहे. आणि बऱ्याचदा होतं काय माहिती आहे का, एखाद दोन लोक त्याच्यातले असे असतात ते सांगतात आमच्या काही अपेक्षा नाही आहेत, मला साहेबांनी पाठवले म्हणून मी इथे आलो आहे, हे स्पष्ट सांगतात. म्हणजे त्यांचं शिकून घ्यायचं हेच नाही, मानसिकताच नाही. दोन गोष्टी आहेत त्याच्यात, एक त्यांची मानसिकता नाही आहे ते देखील खरं आहे, पण दुसरी गोष्ट ही देखील तितकीच खरी आहे की त्यांना पाठवण्यापूर्वी सांगितलंच गेलं नाही आहे की तुम्ही तिथे जाऊन काय करायचं आहे. त्यामुळे जेव्हा कधी आपण लोकांची नेमणूक करतो एका ट्रेनिंग वर्कशॉपसाठी, तेव्हा हे सांगणं त्यांना की तिथे तुम्ही काय करायचं नक्की, तुम्हाला का पाठवलं जात आहे. वेळ घालवायचा म्हणून आम्ही पाठवत नाही आहोत तुम्हाला, तुमच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यापासून तुम्हाला आणि कंपनीला फायदा होणार आहे. ही विषयाची मांडणी त्यांच्यासमोर घडलेलीच नाही आहे. करेक्ट. आणि म्हणून ते बिचारे तिथे जे आलेले आहेत त्यांना माहितीच नाही आपण काय करायचं आहे. पण तुमचे पण एफर्ट्स तिथे झिरोच आहेत. जर तुम्ही तुमचे 100% तुमची 4D स्ट्रॅटर्जी वापरून पण सगळ्या गोष्टी करताय, पण ही गोष्ट खूपच महत्त्वाची, त्यांचे जे सिनियर आहेत त्यांनी हे का ठेवलेलं आहे आपण आणि तुम्ही ह्यातनं काय शिकण्यासारखं आहे हे जोपर्यंत ते सांगणार नाही समोर, कन्वे नाही करणार त्यांना, तोपर्यंत मग ते झिरोच राहतं. अगदी बरोबर. आता बरेच पालक असतात आपल्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत वेगवेगळ्या क्लासला पाठवतात. काही लोकांना क्रिकेटला पाठवलं जातं, काही लोकांना बॅडमिंटन शिकवण्यासाठी. अरे पण तुम्ही मुलांना विचारलंय का त्यांना जायचं आहे का तिथे, त्यांना आवड आहे का त्याची, त्यांना गरज वाटते का. त्याचप्रमाणे ज्यांना तुम्ही पाठवताय एका ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांचं मन जाणून घेणं, त्यांना विचारणं की बाबा हे खरंच तुला करायचं आहे का, ह्याच्यापासून तुम्हाला फायदा होईल असं वाटतंय का. जर ते केलं गेलं नाही तर मग त्या ट्रेनिंगमधनं आपल्याला हवा तितका नफा घडत नाही. राईट. म्हणजे जो कोणी नवीन ट्रेनर आपल्या ह्या फील्डमध्ये येण्याचा विचार करत आहे, तर त्यांनी जी सुरुवात आहे ती खालून करण्याऐवजी तुमचे जे सिनियर्स आहेत तर त्यांच्याशी हे डिस्कस करून तुम्ही तुमच्या टीममध्ये हे सांगा आणि मग तशी तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. सो नवीन ट्रेनर जे आहेत, आता तुमचे ज्युनियर किंवा तुमच्या फील्डमध्ये आलेले नवीन मुलं आहेत, असं तुम्हाला असं काही बघण्यात आलं का ते ह्या कॉमन चुका करतायत, किंवा तुम्हाला काही अशा आले बघण्यात काही एक्झाम्पल किंवा असं काही तुम्ही सांगू शकता याच्याबद्दल? एक गोष्ट अशी असते की आपण कोणत्या विषयावर ट्रेनिंग देऊ शकतो हे लोकांच्या मनात स्पष्ट नसतं बऱ्याचदा, आणि म्हणून ते भरकटले जातात. की जसं आपण मगाशी काही विषय मांडले की मला कम्युनिकेशन कोच व्हायचं आहे किंवा लीडरशिप कोच व्हायचं आहे किंवा संघ बांधणी याबद्दल प्रशिक्षण द्यायचं आहे, तर आपल्याला नक्की काय आवडतं, कोणत्या क्षेत्रात आपल्याला माहिती मिळवायची आहे आणि त्याच्यात तज्ज्ञ व्हायचं आहे, हे बऱ्याच लोकांना स्पष्ट नसतं आणि म्हणून ते विविध दिशेने जाऊ लागतात. आणि मग त्याच्यामुळे होतं असं की तुमची ओळख अशी काही घडत नाही. जसं ब्रँडिंग आपण म्हणतो की काही निवडक विषय जेव्हा तुम्ही ठरवता, अर्थातच सुरुवातीला ते करणं देखील कठीण असतं, कारण आपल्याला माहिती नसतं काम कुठे मिळणार आहे आणि कोणत्या स्वरूपाचं मिळणार आहे. पण मला असं वाटतं काळांतराने तुम्ही हे निश्चित करणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ माझ्या बाबतीत जर तुम्ही विचाराल, मी जास्तीत जास्त काम लीडरशिप या क्षेत्रात करतो. करेक्ट. बरोबर. की आपल्याला जर पुढारी उभारायचे असतील त्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या दृष्टिकोनातून मी जास्त काम करतो. अर्थात इतर गोष्टी करत नाही असं नाही, पण 70-80% माझं काम
त्या दृष्टिकोनात नसतं. करेक्ट. त्यामुळे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की मला नक्की कोणत्या क्षेत्रात काम करायचं आहे. करेक्ट करेक्ट. तुम्हाला जर मी विचारलं की बाबा तुझ्या हॉटेलमध्ये काय मिळतं, सगळं मिळतं माझ्या हॉटेलमध्ये, साऊथ इंडियन पण मिळतं, नॉर्थ इंडियन पण मिळतं, चायनीज पण मिळतं, अमुक मिळतं तमुक मिळतं, अरे पण काय विशेष काय तुझ्या आहे ते माहीत नाही मला. तसं घडू देऊ नका. तुमचं एक जे सेक्टर आहे ते तुम्ही स्वतः निवडलेलं अभ्यास करून हे खूप महत्त्वाचं आहे. ते महत्त्वाचं आहे. करेक्ट. आणि त्यासाठी पुन्हा मग तुमचं वाचन हवं. करेक्ट. म्हणजे तुम्हाला कळेल की कोणतं क्षेत्र आपल्याला जास्त पटतं आणि कुठल्या दिशेने आपण जास्त प्रवास करायला हवा. करेक्ट. माझ्या डोक्यात एखादी आयडिया आहे ॲज अ ट्रेनर किंवा ह्या व्यवसाय करण्यासाठी, पण ती एक्झिक्युशन मला होत नाही किंवा करता येत नाही आहे. सो ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला ती एक्झिक्यूट करायची एखादी आयडिया सुरुवातीच्या काळात. सो ह्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर ते तितकं कठीण नाही आहे. खरं तर त्याचं कारण असं आहे की आता उदाहरणार्थ तुम्हाला जर घर घ्यायचं असेल तर तुम्ही काय कराल? एखाद्याला जाऊन विचाराल ज्याने घर घेतले नुकतंच, तुमचा एखादा मित्र असेल है ना, की अरे तू घर घेतलंस अमुक अमुक ठिकाणी, कसं वाटतं तुम्हाला? मलाही घर घ्यावंसं वाटतं, इथे घेऊ का मी? तसंच आपल्या क्षेत्रात देखील काही गुरु आणि तज्ज्ञ व्यक्ती असतात. त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे की सर मॅडम मला हे असं वाटतं, तुमचं काय मत आहे याबद्दल? आणि म्हणून पुन्हा मी तोच मुद्दा मांडेन, नेटवर्किंग खूप महत्त्वाचं आहे. लोकांच्या बरोबर तुम्ही कसं जुळता भावनिकरित्या हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच लोकांना ही करता येत नाही किंवा काही लोकांना कमीपणा वाटतो की मी का विचारू, मग मी विचारलं तर मी गाढव ठरेन किंवा समोरच्याला असं वाटेल की मी त्याच्यावर अवलंबून आहे. असं मुळीच नाही आहे. मग पुढे तिथेच विनम्रता महत्त्वाची की मला येत नाही, मी अडकलेलो आहे, मला मार्ग स्पष्ट दिसत नाही आहे, कृपया मला सांगा की मी नक्की काय करू. हे करणं महत्त्वाचं. तसं जर नाही केलं तर मग ते असं मोठं डोंगर वाटू लागतं आपल्याला. जातं. खरी गोष्ट आहे. एखादा कॉलेज स्टुडंट आपला हा व्हिडिओ जर बघत आहे, सो त्यांनी डिग्री होण्यापूर्वी आपल्या ह्या क्षेत्रात जर यायचं तो जर ठरवत असेल तर त्यांनी काय सुरुवात करावी किंवा त्यांनी सुरुवातीपासून काय डिसिजन्स किंवा कशी प्रॅक्टिस करावी ह्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा काय सल्ला द्याल तुम्ही? एक चांगला प्रशिक्षक होण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक उत्तम विद्यार्थी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता उत्तम विद्यार्थी होणं म्हणजे काय की तुम्हाला सतत नवीन ज्ञान आत्मसात करण्याची तुमच्यात एक पात्रता हवी. त्याचबरोबर प्रशिक्षक होण्यापूर्वी तुम्ही कमीत कमी शिक्षक व्हा. याचाच अर्थ आपल्या अवतीभोवती जर एखाद्याला आवड असेल त्याला शिकवण्याचा प्रयत्न करा. कारण ही अशी कला आहे की जितक्यांदा तुम्ही कराल तितक्यांदा तुम्ही केल्यानंतरच त्याच्यात पारंगत होऊ शकता. करेक्ट आहे. असं मुळीच घडणार नाही की आज मी डिग्री पूर्ण केली, माझ्याकडे अमुक सर्टिफिकेशन आलं, परवा जाऊन मी लोकांसमोर उभं राहीन आणि प्रशिक्षक होईन, असं होत नाही. करेक्ट. त्यामुळे अगदी छोट्या स्तरावरनं सुरुवात करा, शिकवणी घेण्यापासून सुरुवात करा आणि मग त्यानंतर हळूहळू स्वतःसाठी व्यासपीठ उपलब्ध करा. आणि आज आपल्याकडे यूट्यूबसारखं माध्यम आहे जिथे तुम्ही एक साध्या कॅमेरासमोर उभं राहून तुम्हाला जो विषय आवडतो त्याच्याबद्दल लोकांना ज्ञान पुरवू शकता. ती देखील एक प्रकारची प्रॅक्टिसच आहे, तो पण एक रियाजच आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी सातत्याने करणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, लगेच मोठी झेप घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ते कठीण वाटतं आणि जमत नाही. त्यामुळे जर तुम्ही आज विद्यार्थी दशेत असाल, सर्वप्रथम चांगले विद्यार्थी व्हा, इतकं ज्ञान मिळवा की तुम्हाला लोक बोलावतील ती माहिती घेण्यासाठी. नंतर ती जेव्हा तुम्हाला संधी मिळेल अगदी छोट्या स्तरावर सुरुवात करा, लोकांना ज्ञान उपलब्ध करून द्या. विविध माध्यमातून शिकवा, यूट्यूबचा वापर करा, सोशल मीडियाचा चांगला वापर करू शकता तुम्ही. आणि मग जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट जगात पदार्पण कराल तिथे तुमच्या ओळखीप्रमाणे तुम्ही काम करू शकता. ज्या कंपनीत तुम्ही काम करताय आपल्या साहेबांना सांगा, सर मला महिन्यातनं एखाद तास मिळू शकेल का, मी आपल्या कामगारांना काहीतरी शिकवावं असं मला वाटतं, मी तिथनं सुरुवात करू शकतो. त्यामुळे मार्ग बरेच आहेत. करेक्ट. ह्याच्यात आपण जी नेटवर्किंग आहे तर ही कशी बिल्ड करू शकतो वगैरे ह्याच्याबद्दल तुमचे काय सल्ला राहील? बघा, नेटवर्किंग करणं हे टेक्निकपेक्षा जास्त ना मानसिकतेवर अवलंबून आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नेटवर्किंगसाठी आपल्याकडे काहीतरी 4-5 गोष्टी पाहिजे अशा. म्हणजे हा बुद्धिमत्तेचा खेळ नाही आहे, हा मुळात खेळ आहे आत्मीयतेचा, माणुसकीचा. नेटवर्किंग म्हणजे मुळात काय, माणसांनी माणसाची जुळणं. बरोबर. करेक्ट. म्हणजे आपण अगदी
आपल्या तत्वांबद्दल जर बोललो, आपली संस्कृती काय, माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं, हेच नेटवर्किंग आहे. करेक्ट आहे. आणि ते कधी घडतं, जेव्हा मला खऱ्या अर्थाने समोरच्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची मनापासून इच्छा असते, तेव्हा समोरच्यालाही माझ्याशी बोलावंसं वाटतं. करेक्ट. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कॉन्फरन्समध्ये जा, सेमिनारमध्ये जा, कोणत्याही अशा ठिकाणी जा जिथे तुम्हाला नवीन लोकांची ओळख घडते, तशा ठिकाणी लोकांबद्दल जाणून घेण्याची माझ्यात क्षमता आहे का, माझ्यात इच्छाशक्ती आहे का, हे सगळ्यात मोठं आहे. करेक्ट. आणि मुळात आता झालंय काय, आपण ज्या युगात आहोत ना, प्रत्येकाला स्वतःबद्दल सांगायचं आहे की मी हे करतो, मी ते करतो. त्याच्यामुळे नेटवर्किंग घडत नाही. नेटवर्किंग कधी घडते, जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची एक उत्सुकता असते. कारण प्रत्येकाला बोलणं आवडतं, मग तुम्ही ऐका. जो चांगलं ऐकेल तो चांगला नेटवर्कर बनेल. करेक्ट. जो चांगलं ऐकू शकत नाही, समोरच्याला 10 वेळा थांबवतो आणि स्वतःच बोलणं खरं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, तो तोंडघशी पडतो. करेक्ट. करेक्ट. त्यामुळे नेटवर्किंग करण्यासाठी तुम्हाला असं काही खूप वेगळं करावं लागतं असं नाही आहे. राईट. दुसरी गोष्ट, जे काही तुम्ही बोलाल त्याप्रमाणे वागा. तुम्ही बोलता एक आणि वागता दुसरंच काहीतरी, मग ते मॅच नाही करत, मग ते कधीच तुम्हाला तो नेटवर्क तयार करता येणार नाही. किंबहुना असं म्हटलं जातं, इफ यू वॉन्ट टू बिल्ड नेटवर्थ यू नीड टू नो हाऊ टू नेटवर्क. त्यामुळे तुम्हाला जर नेटवर्थ क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी नेटवर्किंग हे तुम्हाला आलंच पाहिजे. आणि मग त्यातनंही काही मंडळी म्हणतात मी मुळात कमी बोलतो, मला फारसं बोलायला जमत नाही. मला वाटतं या सगळ्या गोष्टी फक्त आपण क्षुल्लक एक्सक्युजेस देतात, त्याच्या पलीकडे काहीच नाही. जसं आता मी म्हणालो, बोलण्यापेक्षा ऐकणं हे जास्त महत्त्वाचं ठरतं. प्रश्न विचारणं हे जास्त महत्त्वाचं आहे, उत्सुकता जास्त महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे बोलता आणि करता याच्यात समन्वय हवं. करेक्ट. सो आपल्या एपिसोडचा एक रॅपिड फायर जो आहे राऊंड, सो ह्याच्यात 1 वर्डमध्ये आपल्याला आन्सर करायचं. मी जरा पाणी पिऊन घेतो, कारण रॅपिड फायर म्हणजे तयारी हवी मानसिक. बोला. ठीक आहे. जॉब वर्सेस बिझनेस, एका वर्डमध्ये उत्तर द्या. बोथ. कारण कोणीतरी बिझनेस करताय म्हणूनच जॉब आहे. करेक्ट. रिस्क वर्सेस स्टेबिलिटी. कॅल्क्युलेटेड रिस्क. करेक्ट. पैसा वर्सेस पॅशन. पॅशन. ओके. सक्सेससाठी तुम्ही एक 1 लाइनर तुमचा मंत्र असेल मुलांसाठी, तो द्याल. When life becomes fearless, it becomes limitless. त्यामुळे बिनधास्तपणे जगा, म्हणजे कोणतीही भीती तुम्हाला सतवणार नाही. खूप छान. सो आजची जी तरुण पिढी आहे यांच्यासाठी तुम्ही आपल्या पॉडकास्टचा शेवट करत आहोत आपण. सो एक पॉवरफुल ह्याचा तुम्ही मेसेज द्याल की पुढच्या पिढीमध्ये आयदर करिअरमध्ये, बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये चांगलं करण्यासाठी एक पॉवरफुल मेसेज तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला, तरुण पिढीला देण्यासाठी देऊ शकता. माणसं कमवायला शिका, म्हणजे पैसा कमावणं सोपं होत जाईल. करेक्ट. करेक्ट. ठीक आहे. आज आपण डॉक्टर रामनाथ दीक्षित सरांसोबत बोललो. ते कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये इतक्या वर्षाचा त्यांचा प्रवास आहे तो ऐकून घेतला. त्यांची जॉब जर्नी आणि बिझनेस जर्नी ही पण ऐकून घेतली. सो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगाल. रामनाथ सरांचं पण जे कनेक्ट्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. जर कोणाला कॉर्पोरेट ट्रेनिंग वगैरेमध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचं असेल सो त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आपण अशाच करिअर ओरिएंटेड नवीन गेस्टला आपल्या एपिसोड्समध्ये आणत असतो. जर तुमचं काही सजेशन असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. जर तुमचा एखादा मित्र किंवा तुमच्या परिवारातलं कोणाला कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये यायचं आहे तर त्यांना तुम्ही हा एपिसोड शेअर करू शकता. जर तुम्हाला आवडलं असेल, यातली कुठली एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुमचं करिअरमध्ये काही चेंजेस होणार असेल तर आमच्या एपिसोडला लाईक कराल. धन्यवाद रामनाथ सर, मला बोलवल्याबद्दल. सो खूप छान झालं. ओके, थँक्यू सो मच.